शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण माळेवाडी डुकरेवाडी या ठिकाणी आलोय. तर आपल्याबरोबर आज जे शेतकरी आहे डाळिंबाच्या प्लॉटचे मालक ते आपल्याबरोबर आहे. त्यांनी यावर्षी साईश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहे ऑर्गॅनिक. तर आपण त्यांचा परिचय करून घेऊया. त्यांनी काय काय प्रोडक्ट वापरलेले आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण. संजय लक्ष्मण गीते, सातरळ, माळेवाडी, डुकरेवाडी, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. बरं, आता हा तुमचा किती झाडांचा प्लॉट आहे आणि कितवा बहार आहे? आमचा 13वा भार आहे. म्हणजे 13वा बहार. 13वा. झाडांचं वय किती? वय आता 16 वर्षाचे झाड आहे. 16 वर्षाचं झाड आहे. 16 वर्ष. इतक्या वर्ष तुम्ही बाग झाडं कसं काय टिकवली? ते इथून रोड जाणार होतं सुरत हैदराबाद. बरं बरं. त्यासाठी आम्ही लक्ष केंद्रित केलं झाडांकडे. बरं बरं. नाही म्हणजे तुम्ही आता काही काही शेतकऱ्यांचे 4-4, 5-5 वर्षात बाग जाते. हां. तुम्ही इतक्या वर्ष 16 वर्षाचे झाड आहे. सेटिंग जर बघितली तर एकदम जबरदस्त. इथे खाली दाखव, हे बघा सगळा आतमधून माल आहे. बरोबर आहे. त्यात ह्या वर्षी थोडंसं या ना पुढं. आता ह्या वर्षी काय झालं का मे पासूनच पाऊस चालू झालाय. आज तारीख किती? आज 9/7/2025. वार आहे बुधवार. बरोबर आहे. तर सारखा सतत पाऊस चालू आहे दररोज. म्हणजे 1.5-2 महिन्यापासून पाऊसच उघडत नाही. बरोबर आहे. ढगाळ वातावरण आहे सगळीकडे. शेतकरी तेल्या टिपक्यानी त्रस्त झालेले आहे. बरोबर आहे. तुमच्या झाडावर जर बघितलं तर पुढे तेल्या टिपका म्हणजे काहीच विषयच नाही. बरोबर आहे. माल एकदम क्लीन आहे. हे बघा मालाची क्वालिटी वगैरे जर बघितली तर मस्त आहे. एकदम माल एकदम क्लीन आहे. सगळीकडे जर बघितलं एवढा पाल्यात आतमध्ये झाकलेला माल आहे. पण कुठं डाग नाही, काही नाही. बरोबर आहे. व्यवस्थित आहे सगळं. इकडं पण दाखव. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये कसे कसे काय काय प्रोडक्ट वापरलेले ते सांगा. आम्ही जैविकचे प्रोडक्ट वापरले. काय काय वापरले? सुरुवातीला आम्ही अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड, मायको गोल्ड याचा डोस केला सुरुवातीला. रासायनिकचा तर अजिबात वापर नाही केला. रासायनिकचा काहीच वापर नाही. सगळा जैविक आहे. त्याच्यामुळेच प्लॉट आज तुमचा टिकून आहे. बरोबर टिकून आहे. व्यवस्थित. आजूबाजूला काय परिस्थिती? तेलाचं प्रमाण भरपूर प्रमाणात भरपूर टिपका बर अशा बऱ्याच समस्यांना आता शेतकऱ्यांना तुमच्या बागावर जर बघितलं तर पुढे म्हणजे काही टिपका वगैरे त्याला कुठेच काही दिसत काहीच नाही. काय केलं तेलाचा- तुम्ही? हे आम्हाला जैविकचा उपयोग झाला ना सगळा. जैविक मुळे तेलाचा टिपक्याचा असा प्रॉब्लेम आला नाही कोणता. म्हणजे यावर्षी खूप खराब वातावरण आहे. त्या वातावरणाच्या परिस्थितीमध्ये झाडांचं खोड दाखवा. खोड एकदम निजूर झालेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे झाडं तसे वीक होते. पण आज जर झाडांकडे बघितलं तर झाडांमध्ये असं नवचैतन्य आलेलं आहे. बरोबर आहे. सगळीकडे एक सारखे. म्हणजे तुम्ही रासायनिककडे पूर्ण 100% बंद केलं. तुम्ही ऑर्गॅनिक कडे वळाले. बरोबर. ऑर्गॅनिक. आता हे झाडाचं खोड बघा पूर्ण गेलेलं आहे. हे बघा खाली दाखव. हे पूर्ण गेलेलं आहे. त्याला नवीन परत फुटवा निघलेला आहे वर आणि त्याला माल लागलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे ही एक प्रकारची जादूच आहे. जैविक मध्ये जादूचे. म्हणजे मेलेलं झाड सुद्धा जिवंत दिसतंय आधी. काय वाटतं एकंदरीत तुमचा अनुभव सांगा ना. तुम्ही इथं आम्ही रासायनिक वर भागवत होतो. आम्ही 2-3 वर्षे सतत फेल गेलो. बरं उत्पन्न आम्हाला औषध सुद्धा खर्च नाही पेटला. खर्च सुद्धा पेटला नाही. 2 वर्षापासून वापरतो तो आम्हाला खर्च सुद्धा कमी प्रमाणात आहे. उत्पन्न भरपूर भेटते. मागच्या वर्षी माल तुमचा चांगला गेला. काय रेट दिला होता? आम्ही 190 रुपये. 190. या वर्षी काय अपेक्षा आहे तुम्हाला? आता सगळं भावावर अवलंबून तरी राहणार. पण मनात अपेक्षा असेल एवढा रेट भेटला पाहिजे आपल्याला. 200-250च्या पुढेच भेटावा अशी अपेक्षा आहे आमची. तो पण भेटणार तुम्हाला. त्याच्या पुढे जाणार आहे. कारण की मालाची क्वालिटी वगैरे तुम्ही आता वेळच्या वेळी त्याला फवारणी वगैरे घेताय. व्यवस्थित ठेवायचं माल. नक्कीच तुम्हाला 200+ पुढे रेट भेटणार आहे. बरोबर आहे. आणखीन लिक्विड मध्ये बी आम्ही सॉइल गोल्ड, साईज गोल्ड प्लस म्हणून आहे. आणखीन 344 फ्री गोल्ड मधून आलेलं आहे. ते पण आम्ही सोडतो 8-10 दिवसांना. बाकीचं वॉटर सोल्युबल वगैरे अजिबात नाही. काहीच नाही. 05234 नाही. 06020 नाही. आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो का बाबा शेतकऱ्यांनी रिपीट आपला अमृत गोल्ड, ग्रीन गोल्डचा जो डोस आहे तो रिपीट 2 महिन्यातून एकदा रिपीट केला पाहिजे. त्यावेळेस बागा सेटिंग होते.
सेटिंग झाल्यानंतर साईज 70-80 ग्रॅम 100 ग्रॅम पर्यंत जाते त्यावेळेस एक रिपीट डोस केला पाहिजे. हा बरोबर. म्हणजे त्यावेळेस झाडाची काय होती सेटिंग मध्ये बहुतांश एनर्जी खर्च झालेली राहते सेटिंग मध्ये. नंतर झाड वीक पडतं त्यावेळेस थोडंसं वातावरण खराब असतं त्यावेळेस डोस जर दिला तर झाडाची प्रतिकार शक्ती वाढून रोगराईला पण कंट्रोल भेटतं. आता हे आपण सगळ्या शेतकऱ्यांना सांगत असतो, पण शेतकरी काय म्हणतात आता राहिले 1.5 महिना राहिला 2 महिना कशाला डोस करायला लावता आम्हाला तुम्ही. पण त्याच्या मागे आमचा उद्देश माल विकणे नाही, तर तुमच्या झाडाची प्रतिकार शक्ती वाढली पाहिजे. दुसरी गोष्ट तुम्ही डागविरहित माल निघला पाहिजे तुमचा, बरोबर आहे की नाही. आता तुम्ही बेसल डोस वगैरे रिपीट करताय तुम्ही, बरोबर आहे की नाही. 2 महिन्यातून तुम्ही थोडा थोडा खायला देतात, त्याचा फायदा तुम्हाला वरती झाडावर लगेच इकडे मालावर दिसतो ना, बरोबर आहे की नाही. ज्या शेतकऱ्यांनी रिपीट बेसल डोस केलेले आपण काल जवळजवळ 8 ते 10 विजिट केली, बरोबर आहे. माल एकदम कशी क्लीन होती. त्याचा फायदा मुळी चालू पाहिजे अशा वातावरणामध्ये. ज्यावेळेस पाऊस चालू असतो, ढगाळ वातावरण असतं, ऊन नाही पडत, अशा वेळेस मुळी कार्यरत पाहिजे. कारण की वरून प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही म्हणून वरून झाड अन्न तयार करीतच नाही, कारण की त्याचं टोमॅटो पर्णा रंध्र हे बंद असतं. अशा वेळेस मुळी जर चालू असली तर खालून झाड आपटेक करतं आणि फळाकडे अन्न पाठवतं, बरोबर आहे. बरोबर. अशा वेळेस जर मुळी ऍक्टिव्ह नसली तुमची, ज्यावेळेस पाऊस चालू राहतो किंवा वातावरण ढगाळ असतं, आज पण ढगाळ वातावरण, तर अशा वेळेस मुळीची काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी. आपण मुळीसाठी आपलं सॉइल गोल्ड, मायक्रो गोल्ड हे सांगतो आपण. दुसरी गोष्ट, मुळी जर ऍक्टिव्ह जर नसली तर तुम्ही किती भारी फवारी मारली वरून, किती भारी स्प्रे घेतली बुरशीनाशकची, तरी तुम्हाला पाहिजे ना असे रिझल्ट भेटत नाही. आता ज्या शेतकऱ्यांचं या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो, काही शेतकरी म्हणताय फोन येते डाग कंट्रोल होऊ नाही राहिली, सगळे स्प्रे झाले, एकदम भारी स्प्रे मारली, बरोबर आहे की नाही. फार नेटिव्ह पासून इन्फिनिटिव्ह फार एकदम टॉप लेवलचे स्प्रे झाले, पण तरी डाग कंट्रोल नाही होत. काय कारण आहे याच्या मागचं डाग कंट्रोल नाही होणं, की तुमची मुळी कार्यरत नाही. ज्यावेळेस तुमची मुळी कार्यरत असते त्यावेळेस त्या फवाऱ्याचा रिझल्ट तुम्हाला वरतून भेटणार आहे. तुमची मुळी जर कार्यरत नसेल, तुम्ही किती मागला 5-10 हजाराचा जरी स्प्रे मारला तरी तुम्हाला उपयोग नाही, रिझल्ट भेटणार नाही, बरोबर आहे. मग शेतकरी काय करतात, खाली लक्ष द्यायच्या ऐवजी पुढे वर लक्ष देतात, सारखे फवारे मारून झाडाला ट्रेस मध्ये नेतात. रोग तर कंट्रोल होतच नाही, वरून खर्च वाढतो आणि नुकसान होतं. मग शेतकऱ्यांनी जर 5,000 रुपयाचा जरी डोस भरला खाली, तरी त्यांना पुढे 50,000 रुपयाचं बेनिफिट आहे, रिझल्ट हे कॅल्क्युलेशन शेतकऱ्यांनी केलं पाहिजे, बरोबर आहे का. बरोबर. तर मग काय वाटतं एकंदरीत, तुम्ही आता माल पिकावताय तर जैविक मध्ये ताकद वाटते, बरोबर, भरपूर प्रमाणात. आता इथं तुम्ही सातारा पंचकृषी मध्ये बऱ्याचशा गावांमध्ये मटेरियल पण सप्लाय करता, बरोबर. आपलं अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड, बरोबर, लिक्विड त्याच्यामध्ये साईज गोड असं, सॉइल गोड असं सगळेच तुम्ही सप्लाय करता, बरोबर आहे. तर शेतकऱ्यांना एक जवळच्या जवळ इथं परवडतं यायला, बरोबर आहे. अंतर कमी. शेतकरी पहिले तिकडे 25 किलोमीटरवरून बॅग आणत होते, त्यांना जवळ तुम्ही उपलब्ध करून दिलं, बरोबर आहे. तो एक फायदा झालेला आहे. दुसरी गोष्ट, सातत्याने जर वापर केला याचा, आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट त्याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. काही शेतकऱ्यांचं काय होतं, दर सोडवते, मध्येच थोडा गॅप द्यायचा, 1-2 महिने परत चालू करते, असं न करता याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे, तर 100% रिझल्ट आहे, बरोबर आहे की नाही. आता हे दिसतंय तुमच्या प्लॉटवरून, हे बघा. आता इथं मालाची जर क्वालिटी बघितली तर एकदम खतरनाक क्वालिटी, बरोबर आहे की नाही. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हे बघा, इथं हे जे दिसतंय ना, याला आपण भूछत्र म्हणतो पा. थोडं जवळ येऊन दाखव. तर ज्या वेळेस तुमच्या बरोबर ओळखलं तुम्ही, जमिनीमध्ये मातीमध्ये तुमचं ज्यावेळेस सेंद्रिय कर्ब वाढतो, त्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो, त्यावेळेस असं बघायला मिळतं, बरोबर आहे की नाही. बरोबर. तर रासायनिकच्या प्लॉट मध्ये तुम्हाला कधीच दिसणार नाही असे भूछत्र, अजिबात नाही. बऱ्याच ठिकाणी आपण पाहिले आता, बरोबर आहे की नाही, भरपूर. तर मग काय सांगू इच्छिता आजूबाजू शेतकऱ्यांना तुम्ही? काय नाही, शेतकऱ्यांनी जैविकचा वापर भरपूर प्रमाणात करावा. रासायनिकचा रिझल्ट कमी प्रमाणात भेटतो, हे दम धरून माल काम करतो. अमृत गोल्ड, ग्रीन गोल्ड, म्हणजे रोगमुक्त जर डाळिंब पिकवायचे जर असले तर जे शेड्यूल आहे ते शेड्यूल फॉलो केलं पाहिजे, त्याच्या वेळी सातत्य त्याचं ठेवलं पाहिजे. आणि रोगावर काम न करता पोषणावर काम महत्वाचं, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, दिलेल्या माहितीबद्दल तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा.
9552 21 48 36. बरं, जर शेतकऱ्यांना जर माळेवाडी डुकरेवाडी. खताविषयी मार्गदर्शन पाहिजे असलं किंवा बॅगा पाहिजे असल्या तर यांनी जे नंबर सांगितलेला आहे त्यांचा त्या नंबरवर संपर्क करावा. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद.